लोकसभा निवडणूक प्रचारात व शिक्षक संवाद बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्याचे अध्यक्ष व शिक्षक नेते मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर प्रसन्नजी कोल्हे सर, विभाग संयोजक आपले रामचंद्रजी भोसले सर, जिल्हा संयोजक खिंडे सर, महानगर के संयोजक श्री सूर्यवंशी सर आणि आपले लोकसभा संयोजक देशमुख सर इथं उपस्थित आहेत. सर्व नवनियुक्त सन्माननीय पदाधिकारी व शिक्षक बंधू, भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे राज्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रसन्नजी कोल्हे सर यांनी जी काही धुरा आपल्या खांद्यावर घेतली तेव्हापासून त्यांचा 22,000 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. त्याबद्दल आपण त्यांचं सर्वांना टाळ्या वाजवून स्वागत करावं. आज राज्यामधील सर्व शिक्षक संघटना जितक्या असतील त्यापेक्षा आता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची शिक्षक आघाडी ही मंडळापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आता एक मोठी शिक्षक संघटना नावरूपाला आली. आदरणीय डॉक्टर कोल्हे सरांच्या नेतृत्वाखाली, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. लातूर जिल्ह्याची टीम सांगली मंडळापर्यंत पोहोचलेली आहे. आज बरेच पदाधिकारी सर आता गेलेले आहेत आणि आज काही निवडणुकीची काही डेट होती, उद्या पण आहे. त्याच्यामुळे संख्या थोडी नाही आहे, इतक्या वेळ जास्त होती, आता संख्या थोडी कमी झाली आणि संपूर्ण लातूरची जी काही आपली मंडळापर्यंतची जी रचना आहे ती पूर्ण केल्याबद्दल मी लातूरच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो. त्याबद्दल लातूर जिल्हा संयोजक, महानगर संयोजक यांना मी अशी विनंती करतो, आता आपली रचना झालेली आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण शिक्षण अधिकारी उपसंचालक कार्यालय इथे येणाऱ्या जूनमध्ये सविचार सभा लावावी, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न त्या प्रश्नांची सोडवणूक होईल आणि त्या शिक्षक बांधवाचे सगळे प्रश्न आपल्या संघटनेमार्फत सोडवण्याचा प्रयत्न करावा. शिक्षक आघाडी आता ही माध्यमिक स्तरापर्यंत राहिलेली नाही. आता ही शिक्षक आघाडीची जाती ज्युनियर KG to PG आपल्या याच्यात फक्त आधी माध्यमिकच स्तर होता शिक्षक संघटनेमध्ये, आता तो राहिलेला नाही. आपल्या या आघाडीमध्ये सिनियर कॉलेजचे प्राध्यापक, B.Ed कॉलेजचे प्राध्यापक, ॲग्रिकल्चर, बरेच असे आपण ज्युनियर KG to PG असे विस्तार आपल्याला झालेला आहे, व्याप्ती झालेली वाढलेली आहे. आपण जे काही आता सूर्यवंशी सरांनी जे काही प्रश्न आपल्याकडे उपस्थित केलेले आहे, सर तुमच्या माहितीच तो सांगतो. भाजप शिक्षक आघाडी ही आजपर्यंत आपण शिक्षण अधिकारी उपसंचालकापर्यंत आपण सातत्यानं काम करीत असतो. आदरणीय सरांच्या नेतृत्वाखाली आता संचालकाचे जे काही प्रश्न आहे तिथं आदरणीय सरांनी फार मोठी अशी एक सिस्टीम आपल्यात तयार केलेली आहे. जे काही संचालकापर्यंत जे काही प्रश्न आहे तिथं सोडवणूक केल्या जाते. यापुढे भाजप शिक्षक आघाडी मराठवाड्यामध्ये आंदोलन, पाठपुरावा, शिक्षक
संघटन मजबूत होईल. आपल्या शिक्षकांचे प्रश्न आतापर्यंत कुठल्याच सरकारनं सोडवलं नाही, पण आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. घोषित त्यांनीच केलेलं आहे. 20चं 40, 60 त्यांनीच केलेलं आहे. आणि यापुढे सुद्धा जे काही आपले प्रश्न आहेत ते भाजप शिक्षक आघाडीच्या माध्यमातून त्याची सोडवणूक केल्या जाईल. सर, आता एक मोठा प्रश्न आहे सध्या सूर्यवंशी सरांनी आता सांगितलेला आहे. अतिरिक्त शिक्षकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आता तर 2024-25 मध्ये खूप वाढणार आहे. का? 15 मार्च 2024ची जी काही संच मान्यता आहे, तिचे जे काही निकष आहेत इतके जाचक आहे. बहुसंख्य शिक्षक मुख्याध्यापक हे अतिरिक्त होण्याची भीती आहे. मी सरांना विनंती करतो की जी काही 15 मार्च 2024ची जी काही संच मान्यता आहे त्याचा आपण नक्कीच सर्व पाठपुरावा करते आणि ती जी काही नवीन संच मान्यतेचे जे काही निकष आहे, ज्या काही जाचकाठी आहे ती रद्द करण्याचा, कारण का हा RTI सुद्धा भंग करणारा शासन निर्णय आहे. म्हणून मी सरांना विनंती करतो पुढाकार घ्यावा आणि त्याच्यावर मार्ग काढा. त्यानंतर देशाचे लोकप्रिय व यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत. ते त्यातल्या त्या आपले लोकप्रिय खासदार माननीय संगारे साहेब यांना त्यांचा विजय निश्चित करण्यासाठी आपल्या भाजप शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कमीत कमी 25 कुटुंबाला घरभेटी द्यावी आणि जेणेकरून एक मतदानाचा सुद्धा टक्का वाढेल. आपण शिक्षक आहात आणि राष्ट्रहितासाठी हे कार्य आपणच करू शकतो मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी. म्हणून तुम्ही सुद्धा एक कमीत कमी 25 कुटुंबाच्या घरी जाऊन भेट द्यावी असं मी विनंती करतो तुम्हाला. मी जास्त काही आपला वेळ घेत नाही. आदरणीय सरांचं मार्गदर्शन आपल्याला खूप ऐकायचं आहे, आपल्याला उत्सुकता लागलेली आहे. म्हणून मी आपलं इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.